आता तुमच्या गावात काय सगळी मालकरी नसते, अशी पोटावर मोडणे, बाकी सगळ्या रविवारचं बादशाह. आणि देवानी पण आज कुठला दिवस आणला बघा ना. अरे आपल्या वारकऱ्यांचा विजय झाला. या डोळ्यात 31 डिसेंबरला आमच्या समोर काल्या पिशव्या घेऊन यायचं, आम्हाला दाखवायचे बुवा आम्ही शाप द्यायचो तुझा भयाभंग होणार. पण देवाने आता आमची हाक ऐकली आणि आज 31 डिसेंबरला नेमकी भागवत एकादशी आली बुवा. याला म्हणतात मिळवणी घरी आली आणि बायको माहेर येऊन पटकन मुद्दा असा. छान हे सगळं वातावरण आहे आणि मला फार आनंद वाटला तुमच्या गावात कीर्तनाला येऊन. अगदी सुंदर असं शहराच्या कडेला मध्ये असलेलं असं गाव आणि त्या गावामध्ये भक्तीचा संप्रदाय, मंडप बिंडप लाईट बीट एकदम अशा लावलेल्या आहेत. हे की नाही, फार सुंदर आहे. मागे सगळे बाबा लोक आहेत, त्यांनी तपश्चर्या केली म्हणून आपण गाजरा खातो. त्याच्यामुळे त्यांनी संप्रदाय सांभाळला म्हणून आमच्या गळ्यात मोठे मोठे हार फडकावा. हा, आणि तुमच्याकडे हार टाकायची स्टाईल भारी. श्री मलंगडाची केस अजून तशीच आहे, आदरवाडीची पण तशीच आहे. मला कळत आहे की आपण हिंदूंचा बहुमत बसलाव. हा, आणि सरकारला पण त्याच्या आता बदलापूर अंबरनाथला राजरोसपणे कत्तलखाना सुरू आहे. कोणी बंद करणार आहे? एक दिवशी मला कापतील त्या कत्तलखान्यात. कोणतरी बांगलादेशात तरुण जेव्हा जाणून मारतात तेव्हा हिंदू जागे होतात. तसे हिंदू टोनगे सारखे झोपलेलेच आहे. दारा डोंगर पंढरपूर. एक दिवशी आपल्या घरातली मुलगी जेव्हा लवशियातला बळी पडेल ना तेव्हा तुमचे डोळे उघडतील. मग तेव्हा तुम्ही मला अरे नाही वारकऱ्यांना बोलवलं पाहिजे आणि हरिपाठ चालू केला पाहिजे. आणि सोपी गोष्ट नाही. 4 वर्षाच्या लेकीवर बलात्कार करायचे. 4 वर्षाचं पिलू केवढं असेल मला तुम्ही सांगा ना. आणि त्याचे रचके नराधमासारखे तोडले जातात. हे ऐकवतं तरी कसं तुम्हाला? मला रात्रभर महाराज झोप लागत तर तुम्हाला देवशपथ महागंज सरकारने माझं गन बिन दिलं ना 4-5 तर मी दिवसाला 100 माणसं मारी. प्रचंड राग येतो, प्रचंड राग. ते रस्त्यावर गाडी लावण्याचा राग येतो. कसा का त्याच्या बापाचाच रोड आहे आणि स्कूटी लावली तिथं. अरे पण तुला कसा जाईल त्या बघ ना. स्वतःच्या घरातला कचरा कुठे पण टाकून द्यायचा, त्याचा राग येतो. ती म्हणली माझा पोरगा आहे डॉक्टर बनवणार. तो म्हटला डॉक्टर, ती म्हणते वकील. दोघांची भांडण झाली, केस गेली कल्याण कोर्टात. हा